मंगलाष्टक स्तोत्रमध्ये चौथ्या श्लोकाचा अर्थ बघायचा होता आपल्याला. काल प्रश्न विचारला होता काय, 63 शलाका पुरुष आहेत ना, तर ते कुठले 63 शलाका पुरुष कुठले सांगताय काय? सांगा की, आनंद झाला. हां बलभद्र, हां 9 प्रति वासुदेव, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 9 बलभद्र, 9 वासुदेव, नारायण, 9 वासुदेव किंवा नारायण म्हणा, हां वासुदेव बर, आणि प्रतिनारायण एक 9 प्रति नारायण. हां आणि झाले का? बर, किती झाले? 63 झाले का? हे 9 त्रिक 27, 37, 38, 39, 39 आणि हे 63. तर हे 63 शलाका पुरुष आहेत. अभ्यास केला काय काका? याला थोडा चांगलाय. मग 169 पण सांगताय काय? सांगतो की. होय बरं, थांबा पहिला एवढे तर कव्हर होऊ देत आपले. तर काय सांगितलं आपल्या श्लोकामध्ये आलेले हे शलाका पुरुष आहेत, तर त्यांच्याविषयी माहिती म्हणून आपण तेवढं बघतोय. तर आता ते हेच 63 शलाका पुरुष त्यांनी कसं वर्णन केलेत बघा त्या श्लोकामध्ये घेतलेले. नाभेय आदी, नाभेय म्हणजे नाभिराय होते ना, नाभिराजांचे पुत्र ते नाभेय, मग ते तद्धित झालं आणि त्याचं नाभेय म्हणलंच गेलं. मग नाभेय आदी सगळे शब्द बघा त्यात समजतात श्लोकामध्ये. नाभेय आदी त्रिभुवन ख्याता, 3 भुवनामध्ये ख्यात म्हणजे प्रख्यात असणारे. नाभेय आदी चतुर्विंशती जिनाहा, चतुर्विंशती म्हणजे 24 जिन तीर्थंकर, जे हे काय अधिपाहा म्हणजे काय घेतलंय, स्वामी घेतलेत, अधिपती आहेत. कशाचे? तर अंतरंग बहिरंग लक्ष्मीचे जे स्वामी आहेत असे ते 24 तीर्थंकर. बोर्डवरचं दिसतंय का? हो दिसतंय. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला दिसून काय करायचं? ज्याला माहित नाही, अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी विचार मी. पप्पा दिसतंय का बोर्डवरचं? 24 तीर्थंकर विचारले होते, हे सॉरी 63 शलाका पुरुष विचारले होते काल. दिसत नाही पण त्याच्यावर लिहिलेले. दिसत नाही का? पण दिसत नाही, मला कळत नाही ह्याच्यात काय करायचं असतंय, माहित नाही. थोडंफार तर दिसतंय की 24 तीर्थंकर आहेत, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 9 नारायण आणि 9 प्रतिनारायण. हे सगळे मिळून सांगितलं 63 शलाका पुरुष होतात. तर त्या चौथ्या श्लोकाच्या पहिल्या लाईनमध्ये त्यांनी 24 तीर्थंकर सांगितले. पुढं सांगितलं श्रीमंत. कोण श्रीमंत असतं? सगळ्यात श्रीमंत कोण? चक्रवर्ती आहे. मग तो भरतेश्वर प्रभृतयो म्हणजे आदी, भरतेश्वर आदी जे 12 चक्रिणः म्हणजे 12 चक्रवर्ती आहेत ते. पुढं सांगितलं जे विष्णू म्हणा, नाहीतर नारायण म्हणा, नाहीतर वासुदेव म्हणा, सगळे शब्द एक अर्थवाची आहेत. काय काय घेतलेत? नारायण, वासुदेव किंवा विष्णू, सगळे ह्याचेच नाव आहेत. हरी पण नारायणला काय म्हणतात? हरी पण म्हणलं जातं ना, हरी पण म्हणतात का? बरं, मला नाही माहिती बरं का. हरी आणि प्रतिहरी हां आलंय एका ठिकाणी, समाधी मरण भाषामध्ये आलंय शब्द. तर जे विष्णू म्हणजे किती आहेत ते पुढं सांगितलेत त्यांनी. जे विष्णू, प्रतिविष्णू आणि लांगलधरा म्हणजे बलभद्र, बलराम म्हणा, बलभद्र म्हणा, लांगलधरा म्हणजे बलभद्र असं नाव होतं. बलभद्रांना हाली पण म्हणतात ना, म्हणत असतील, कारण लांगल म्हणजे सुद्धा तसा अर्थ घेतला त्यांनी. बलराम असं शब्दशः अर्थ आहे. तर जे सप्तोत्तराविंशती म्हणजे सप्त उत्तराविंशती, विंशती म्हणजे 20,
20 मध्ये 7 ॲड केले, उत्तर म्हणजे 7 त्याच्यानंतरचे, असे मिळून 27. म्हणजे विष्णू, प्रतिविष्णू आणि लांगलधरा हे मिळून सांगितलं सप्तोत्तरा विंशती म्हणजे 27. तर हे 27 जोडून किती सांगितले? त्रिषष्ठी पुरुषाहा, जे किती आहे? 63. 3 काळामध्ये प्रथित म्हणजे प्रसिद्ध, 3 काळामध्ये प्रसिद्ध असणारे हे 63 शलाका पुरुष कुर्वन्तु ते मंगलम, तुझं मंगल करोत, तुझ्या सगळ्या पापाचा नाश करोत, असं सांगितलं. त्यांचं मी अर्थ वाचते, एकदा ऐका. तीनों लोकों में विख्यात और बाह्य तथा अभ्यंतर लक्ष्मी संपन्न ऋषभनाथ भगवान आदि 24 तीर्थंकर, श्रीमान भरतेश्वर आदि 12 चक्रवर्ती, 9 नारायण. किधर है आपकी बुक? नोटबुक? नोटबुक नहीं लेके बैठे क्यों? आप नहीं लाते नोटबुक? आप भी लाना चाहिए, ये अपने को याद नहीं रहता तो. ऋषभनाथ आदि 24 तीर्थंकर, श्रीमान भरतेश्वर आदि 12 चक्रवर्ती, 9 नारायण, 9 प्रतिनारायण और 9 बलभद्र, ये 63 शलाका महापुरुष तुम्हारे पापों का क्षय करे और तुम्हें सुखी करे. भावना करतोय ना आपण, कुर्वन्तु ते मंगलम, त्याच्या पुढं काय म्हणलं आपण? कुर्वन्तु मे मंगलम म्हणजे माझं मंगल करोत, आणि पुढं कुर्वन्तु नो मंगलम म्हणजे सर्वांचं, आम्हा सर्वांचं मंगल करोत. संस्कृत विषय होता, मग त्याच्यामध्ये सगळे हे शब्द आपण घालून असं म्हटलं तरी सुद्धा ती मंगलतेची भावना आहे. मग त्याच्यामध्ये हे सगळं बघून काय फायदा आपल्याला? म्हणजे कोण असं उत्तम पुरुषांमध्ये जन्मतो, पुण्यपुरुषांमध्ये जन्मतो? तर सांगितलं, म्हणूनच मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची महिमा सांगितली पहिल्यांदा. मग जो सम्यक दृष्टी जीव असतो तो सांगितलं परिणामांच्या महात्म्याने तीर्थंकर आदी पदवींचा बंद करतो. उत्कृष्ट अशा या पदांचा अधिकारी होण्याचं सामर्थ्य सम्यक दृष्टी जीवाकडे आहे. परत सांगितलं निदान बंद करून तो नारायण वगैरे प्रतिनारायण ह्या भावाला जाईल की नाही असं नाही आहे, किंवा तिथं केलेल्या परिणामांचं फळ तो नरकाला वगैरे जातो. पण सांगितलं की या पदामध्ये जन्मण्याचं सामर्थ्य, त्या परिणामांची शक्ती सम्यक दृष्टी जीवाकडे असते. कारण असे उत्कृष्ट पद, कारण सगळं वैभव संपन्न आयुष्य आहे ना या सगळ्यांचं, त्याच्याबद्दल पण मी फार छान मिळालं मला जेव्हा मी सर्च केलं किंवा जरासा अभ्यास केला त्याच्यावरचा. मला पण फार माहीत नव्हतं असं काय, फक्त सामान्य आता चक्रवर्ती तीर्थंकर वगैरे आपल्याला त्यांचं थोडंफार माहिती आहे, पण असं विशेष त्यांनी जाणण्यासाठी म्हणून बघितलं. त्यावेळेस चांगलं तुमच्या निमित्तात माझा अभ्यास चांगला झाला. तर सांगितलं त्यांनी प्रत्येक कल्पकाळामध्ये 63 शलाका पुरुष जन्म घेतात. त्यात 12 चक्रवर्ती हे सगळे सांगितले 63 शलाका पुरुष असतात. काय काका? 63 शलाका पुरुष कुठले असतात ते इथं सांगितलं आम्ही. आणि मग त्या भवामध्ये का जन्मतो, कोण जन्मतो, तर त्याचं सांगितलं सम्यक दर्शनाची ते महात्म्य सम्यक दर्शनाचं आहे. त्या परिणामांमध्ये ती शक्ती आहे की तो अशा पदाला प्राप्त करतो. हां, त्याच्यात काय सांगितलं म्हणा? हां, तर कसं म्हणा काका? मोबाईलमध्ये होय, मला वाटलं डोक्यामध्ये आहे म्हणाले. तीर्थंकर का होतो? 41 नाही आहे, 41 शेवटचं आहे ना. हां, ते नाही, त्याच्या आधी घेतलंय ना त्यांनी की कोणाला येतं म्हणावं. रत्नकरण श्रावकाचारमध्ये शेवटी शेवटी घेतलंय. सुजाता काकी आहात का? रत्नकरण पाठ आहे का कोणाचं? तीर्थंकर कोण होतो, चक्रवर्ती कोण होतो, सगळ्याच्या गाथा घेतल्यात त्यांनी. परत नवनिधीचा स्वामी होतो. बरं, बघून सांगू ते उद्या पाहिजे तर. भावना फक्त मी वाचलेलं आहे तेवढं 24 तीर्थंकरांच्या बाबतीत. वाच सांगा काय.
सोल तीर्थंकर म्हणजे भावना ज्या आहेत त्याच्यामुळे तीर्थंकर पदा म्हणजे तीर्थंकराचा हे बनतो. षोडश कारण भावना वाहिल्यामुळं तीर्थंकर पदवीचा बंध होतो. पण त्याच्या आधी सांगितलं सम्यक दर्शन युक्त असणारा तो पुरुषच, म्हणजे भेदविज्ञानी कोणी जीव आहे तर तोच सांगितलं जेव्हा त्या भावनांचं चिंतन करतोय, त्याच्यातून स्वतःची अनुभूती करतोय, तर तोच सांगितलं जीव तीर्थंकर पदाचा बंध करतो. ते नाही, ते शेवटचं आहे. त्याच्या आधीचे 2-3 आहेत. नाही, त्याच्या आधीचे 2-3 आहेत, ते शेवटचं आहे. हां, त्याच्या मागं एक 5-7 श्लोक सम्यक्त्वाची महिमा सांगतानाच त्यांनी तीर्थंकर आणि चक्रवर्ती का होतो ह्याचं सगळं वर्णन केलं आहे. बरं, ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं की चक्रवर्तीबद्दल काय माहिती आहे आपल्याला. आता भरत चक्रवर्तीबद्दल माहिती आहे फार फार तर आपल्याला तो निकटचा असल्यामुळं. तर भरत म्हणजे जो चक्रवर्ती पदाला प्राप्त करतो ना, तर त्याच्याकडं सांगितलं वैभव वगैरे तर भरपूर आहे, माहिती आहे. षटखंडाचा तो अधिपती असतो. किती त्याच्याकडं ते मी हां 9 निधी 14 रत्न. हां, बरं, तुम्हाला ते संपत्तीच याद आहे. पुढं राण्या किती, राजे किती, 96,000 राण्या. 96,000 राण्या, 2,000 मुकुटबद्ध राजे. हां, पुढं सांगितलं म्लेंच खंडामधील 32,000 सांगितल्यात. म्हणजे 96,000 राण्या असतात ना, त्याच्यातल्या आर्यखंडातल्या 32,000, विद्याधरांच्या 32,000 आणि म्लेंच्या असतात त्या 32,000. जाऊ दे, तर राण्यांबद्दल नको लय विचार करायला आपण. मला फक्त हे सांगायचं होतं की त्याचं प्रभुत्व असं असतं ना की ते, आणि त्याची इवन ती शक्ती पण प्रत्येक इंद्रियांमध्ये असं ते बळ आहे की 9 योजनपर्यंत 12 योजनपर्यंत त्याचे सगळे इंद्रिया काम करतात. आपल्याला जसं इथून त्या भिंतीच्या बाहेरचं सुद्धा ऐकू येत नाही, किंवा दृष्टीने पण काय बघायचं म्हटलं तरी इतकं सामर्थ्य नाही आहे आपलं. पण भरताचं सामर्थ्य सांगा किती आहे. दृष्टीचं सामर्थ्य सूर्यातल्या कृत्रिम जिनबिंबाचं दर्शन करू शकतो. बघा बघू सूर्याकडे एकदा नुसतं डोळेवर करून. आपल्याकडे सूर्याला बघायचं ताकद नाही, त्या सूर्यातलं जिनबिंब बघण्याची शक्ती त्या भरत चक्रवर्तीच्या नेत्रामध्ये. परत सांगितलं असं ते काय म्हटलं, त्या सगळी सेना आहे त्याची किती सांगितले तर 84 लाख हत्ती, 18 करोड घोडे, 84 करोड पायदळ, 84 लाख रथ आणि असंख्यात विद्याधर सैन्य वगैरे, असं सगळं जे त्याचं सैन्य आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं त्याला अशी एक विद्या असते की कोण कुठलं पशु ओरडला, कोण बोलतंय, काय बोलतंय, हे त्याला डिफरन्शिएट करता येते. भरत म्हणजे जो चक्रवर्ती असतो ना, तर कोण बोललंय किंवा काय बोललंय हे त्याला त्या सगळ्यामध्ये असताना सुद्धा तो ऐकू शकतो. आपल्याला सगळ्यांचे आवाज एकत्र आले तर एकाचं सुद्धा कळत नाही, आणि मग त्याला सगळ्यांचं डिफरंट सगळं एकदम व्यवस्थित ऐकू येतं. आणि मग ते पण त्याच्यामध्ये सांगितलं त्या कानाचं त्याची म्हणजे त्या कर्णेंद्रियाची विशेषता आहे. सगळ्या इंद्रियांमध्ये असं विशेष सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. म्हणजे हे कशाच्या बळावर मिळाले ते मला दाखवायचं आहे बरं का. तुम्ही या बाहेरच्या शक्तीमध्ये चमत्कारामध्ये नका जाऊ. तर ते सगळं सामर्थ्य मिळालं आपल्या स्वतःच्या भावनेने, स्वतःच्या आत्मभावनेने. जेव्हा त्यांनी आत्मा काय आहे, त्या आत्म्याची शक्ती काय आहे हे जाणलंय, ओळखलंय, त्याचं वारंवार चिंतन मनन केलंय, त्याचा अनुभव केलाय, त्यावेळीच तिथं सांगितलं त्याला असं बळ प्राप्त झालंय की सगळ्या इंद्रिय त्याच्या आता काय म्हणायचं लिमिट्स क्रॉस करून सगळ्याला जाणायचं त्याची शक्ती प्राप्त झाली. आपल्याला म्हणजे जेव्हा आपण सांगतात ना नेहमी ध्यानामध्ये ते सामर्थ्य आहे की तुम्हाला इंद्रियांचा वापर न करता सुद्धा काही गोष्टी समजतात. जसं म्हणलं ना, आम्हांच्या जवळ बसल्यावर आता कळतंय आम्हाला किती वेळा तर की आम्हाला आहे ध्यानाचं बळ तसं. आणि मग ते
काय त्रास अडचण आली, कोणाला वृद्धी आली, सुतक आलं, कोणतरी नाही आहे असं समजलं ना, त्यावेळेस आम्हा म्हणत असते नाही आज काय अडचण येणार नाही, कोणतरी येणार आहे आज. आणि बरोबर येऊन पोचलेलं असं त्यावेळेस कोणतरी. एकतर त्यांच्या ते पुण्याचं उदय आहे आणि परत ते असं म्हणा की आम्हाला पण सुद्धा म्हणतात की कोण नाही आलं तर इंद्र येते माझ्यासोबत असं ह्याला मदतीला म्हणून. मग हे पुण्यशाली जीवांचं काय म्हणायचं एक उपलब्धी आहे की त्यांना असं कुठलंही काम अडत नसतं त्यांचं. मग ते सांगितलं सगळं हे भेदविज्ञानाचं बळ आहे. जेव्हा आपण सुद्धा तसं काही मिळावं म्हणून तपस्या करू नका बरं का, म्हणून तुमची साधना नको, ध्यान नको, ते सगळं बाय प्रोडक्ट आहे, त्याच्या मागं जाऊ नकात, ते मिळणार आहे नाही असं नाही. पण जे रत्न आहे ना त्याला प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करा, तर हे सगळं बहिरंगामध्ये सहजतेने मिळत जाणार आहे. जसं सांगितलं आता मी थोडंसं म्हणजे महत्त्वाचं किंवा न मी वाचलेलं ऐकलेलं वगैरे होतं ते असं थोडंसं काढलं, ते वाचते मी, ऐका. चक्रवर्ती असतो तो संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त करतो, सर्वांचे आदर्श असा तो म्हणजे त्यावेळेस चक्रवर्ती जेव्हा आहे प्रवर्तमान त्यावेळेस इतरा सगळ्यांसाठी तो आदर्श असतो. आता विश्व म्हणजे तिथं मध्य लोकांमध्ये तो त्याचं जेवढं सामर्थ्य आहे तो कुठंपर्यंत जाऊ शकतो ते विश्व आहे त्याचं, म्हणजे 6 खंड. त्यामुळं तेवढं त्या सगळ्या विश्वावर तो विजय प्राप्त करतो. 12 चक्रवर्ती कुठले माहीत आहेत? भरत, सगर, मघवा, सनत कुमार, शांतीनाथ, कुंतुनाथ, अरण्यनाथ, सुभौम चक्रवर्ती, पद्मनाथ, हरिशेन, जयसेन आणि ब्रह्मदत्त, हे 12 चक्रवर्ती आता झालेले वर्तमानातले. तर भरत चक्रवर्ती पहिला होऊन गेला ना, आणि त्याच्यानंतर हे सगळे झाले असं काहीतरी आहे ना. हो बरोबर पहिले आहेत ना. हां, मग त्यांचं सांगितलं उंची किती होती तर 500 धनुष्य उंची होती. कारण भरत कुठल्या काळात झाले? आदिनाथ भगवंतांच्या काळात. आणि त्यावेळेस माहिती आहे आदिनाथांची उंची, बाहुबली भगवंतांची उंची हे सगळ्यांची एकदम हायेस्ट होती ना. तर भरत चक्रवर्ती पण आदिनाथ भगवंतांचे कोण? तर ते 500 धनुष्य उंची होती त्यांची. आणि मग नंतर कमी कमी होत जाऊन सांगितलं ब्रह्मदत्त चक्रवर्तीची 7 धनुष्य उंची होती. कमी झाली ना ती. कशामुळं कमी झाली सांगा? हां, काळाचं परिवर्तन सुरू झालं ना. तृतीय काळामध्ये उंची अधिक होती पुरुषांची, आणि नंतर चतुर्थ काळामध्ये आता किती राहिली? ह्याच्या पुढं जाऊन सुद्धा चतुर्थ काळात उत्कृष्ट, मध्यम, जगन्य होऊन पंचम काळामध्ये तर हे पंचम काळात अजून ऱ्हास झाला, आणि षष्टम काळामध्ये तर किती उंची राहणार म्हणले? हरभऱ्याच्या झाडाला झोके लावून खेळणार. हरभऱ्याचं झाड केवढं असतं? असं मी जेव्हा वाचले ना, मी लहान असताना असं ऐकले होते बरं का, हरभऱ्याच्या झाडाला झोके लावून खेळ. म्हणलं कसलं हरभऱ्याचं झाड असतं, नंतर कळलं हरभऱ्याचं झाड असं असतं. म्हणजे ढाळा. हो, तुम्ही काय म्हणतात त्याला मला माहीत नाही. ढाळा माहिती आहे ना? ढाळा कशाला म्हणतात? हरभरे आपल्याकडं असते ते बहुतेक UP साईडला वगैरे नसते ढाळा. हो ना. ढाळा म्हणजे तर माहिती आहे का त्यांना? ओला हरभरा माहिती आहे का? हां, मग त्याचं झाड केवढं असतंय? एवढंच असते ना. मग त्याच्या झाडाला झोके लावून खेळणार इतकीच उंची असणार आहे षष्टम काळामध्ये. तसंच सगळ्याचा ऱ्हास होणार, आयुचा ऱ्हास होणार, उंचीचा ऱ्हास होणार, सगळ्या पुण्याचा ऱ्हास होणार, सुखाचा ऱ्हास होणार, सगळं वाचलेलंच मी त्या ताई. हां, बोला. एक वीत वाचलंय मी. एक वीत. हां, असंच काहीतरी थोडं आहे. कारण झोका लावणार आणि खेळणार म्हणजे केवढंच असणार आहे बघा किती. 1.5 फुटाचं सांगितलेलं आहे बघा. हां, बरं, ठीक आहे. बघून घ्या तुम्ही शास्त्रामध्ये उंची किती आहे त्यांची. फक्त मला म्हणायचं की जसं पुण्य नष्ट होत जाणार तसं पुढं सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होत जाणार आहे असं. आपल्याला सुद्धा मिळालेलं किती मिळालं आता? म्हणजे मिळायला पाहिजे होतं इतकं की पण जन्मलोय अशा पंचम काळामध्ये, जेणेकरून की ज्याचं निमित्त की आत्ता आपल्याला सगळ्या पापाचा उदय म्हणून धर्म करण्याची शक्ती कमी, इच्छा कमी, परत उत्साह कमी, हे सगळं कमी होत जायला. त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला तसंच कमी मिळणार आहे. उलटं असतं ना, आपल्याला फळ म्हणजे अधिक पाहिजे, पण पुरुषार्थ करण्याची तयारी जास्त नसते.
धर्मासाठी किती वेळ देता आणि धंद्यासाठी किती वेळ देता सांगा. सगळे म्यूट. धंदा किती वेळ काका आणि धर्म किती वेळ. कंपॅरिझन तर बघा ना काय आहे त्याचं आपण. आणि मग इच्छा किती असते आपल्याला, फळ किती मिळावं, दुप्पट तिप्पट चौपट. पण तसं पुण्य करायची तयारी नाही किंवा त्या पुण्यपापाच्या आतीत जायची तयारी नाही थोड्या वेळासाठी सुद्धा. आणि त्याचं फळ मात्र सगळ्यांना अपेक्षित. पण सांगितलं म्हणून हे मिळालंय भरत चक्रवर्तीला. का बरं सांगा बघू. त्यांनी दीक्षा घेतली की असं पंचमुष्टी लोच केला की अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं. का बरं. काय शक्ती असेल, काय त्या परिणामांचं बळ असेल. असं होऊ शकतं का मग अंतर्मुहूर्तात. आपण पण लगेच अंतर्मुहूर्तात दीक्षा घ्यायची आणि मोक्षाला जायचं. तर तुम्हाला आत्ताच्या भावात दिसतंय हे. तर त्याच्या मागचे सांगितलं 32 भव. भरत चक्रवर्ती भावलिंगी मुनी होते आणि इतकी उग्र तपश्चर्या केली आहे त्यांनी. त्याचं फळ म्हणून या भावात सगळ्याची प्राप्ती झाली त्याला. कशाची. चक्रवर्ती पदाबरोबर सम्यक्त्वाची महिमा. आणि सांगितलं की त्या 32 भवामध्ये इतक्या कर्मांची निर्जरा झाली त्याच्या निमित्तात आज त्याला दीक्षा घेतल्यावर लगेच मोक्ष झालेलं दिसतंय. पण आपण फक्त हा एकच भाव बघतोय, मागचं कुठं काय. आम्हाला पण असंच लगेच अंतर्मुहूर्तात मोक्ष मिळत असला तर आम्ही दीक्षा घेतो, साधना करतो असं आपण म्हणतोय. पण तिथं सांगितलं की त्याच्या सगळ्या ठिकाणच्या पुरुषार्थाला बघा ना. अशी त्याला इच्छा नव्हती की मला चक्रवर्ती पद मिळावं, हे सगळं असं मला पण अंतर्मुहूर्तात मोक्षाला जायला मिळावं, असली कुठं काय भावना केली होती. कारण मोक्षाला जाण्याची इच्छा कोणाला असती, ज्याला त्याच्याबद्दल अज्ञान असतं. कोणाला मोक्षाला जायचंय. जायचंय म्हटल्यावर मोक्ष मिळत नसतो. आपण म्हणतो ना मोक्षाला जायचंय म्हणजे तिथं आकुलता आली. उलट करणार की प्राथमिक भूमिकेमध्ये संस्कार करण्यासाठी सांगणार मोक्षाला जाण्याची भावना करा. काय दुःख खो कम खो बोई लाव सुगई गमनम समाई मरणम, हे सगळी भावना करतोय आपण, नाही असं नाही आहे. पण जेव्हा आता ज्ञान झालंय त्यावेळेस कुठं जायचं इच्छा केलात तरी पण आकुलता आहे ती. म्हणून सांगितलं ज्ञानी अशी भावना करतो की आहे बस आत्ताच मी मोक्षाचा अनुभव करू शकतोय. हा मी आत्मा आहे, शुद्ध आहे, सिद्ध आहे. इथं जेव्हा अनुभव करतोय तोच मोक्ष सुख आहे. अजून तिथं जाऊन मोक्षात काय वेगळं मिळणार आहे. नाहीतरी त्या स्थानाबद्दल तर काय विशेषता नाहीच आहे. त्या स्थानात गेल्यावर सिद्ध सुखाचा अनुभव होतो असं तर नाही आहे. जो अनुभव करायचा आहे तो आत्ता मी या क्षणी इथं असताना सुद्धा करू शकतो. मग त्यामुळं तसं सांगितलं चक्रवर्तीला कुठं जाण्याची इच्छा नव्हती आणि म्हणून त्यांनी दीक्षा घेतली आणि साधना केली असं नव्हतं. तर त्यांनी आपल्या स्वतःला भोगण्यासाठी म्हणून तो वेळ दिला, ते पुरुषार्थ केला तो. आणि त्याचं फळ सांगितलं कर्म झट असे निर्जरित होत गेले आणि त्याचं फळस्वरूप ते मोक्षाला गेले. अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली असं तिथं वर्णन येतं. म्हणून भावलिंगी संत झाल्यावर सांगितलं मॅक्झिमम 32 भव घेतो, त्याच्यानंतर तो नियमाने मोक्षाला जाणारच. मग किती करायचे काउंट आपले, काउंटडाऊन. पंचम काळात जन्मलाय आणि असे पापी जीव झालो याचा अर्थी मागं 32 भव तर झालेच नाहीत आपले. 32 भवामध्ये मुनी झालेला असेल तर अशा पापी काळामध्ये जन्मणार नाही. मग आतापासून साधना सुरू करा. कोणाला माहिती आपले भाव किती आहेत पुढं अजून. कुठं कोणी जीव कधी निगोदात जाईल काय सांगता येत नाही. कधी कसल्या दुर्गतीला प्राप्त होईल आणि मिळालेल्या या धर्माचा संयोगाचा वापर आपण आत्ता नाही करणार तर वेळ निघून गेल्यावर कधी होणार आहे त्याचा उपयोग. उद्या मेल्यावर किडामुंगी झालो, भलेही तुम्ही मंदिरात फिरताय तरी सुद्धा काय उपयोग सांगा. किडामुंगी म्हणजे किती इंद्रिय जीव, त्रिंद्रिय जीव. मुंगी म्हणजे त्रिंद्रिय जीव आहे. परत हे लाईटचे किडे वगैरे 4 इंद्रिय जीव आहे. त्यांना सांगा बघू नमोकार मंत्र सांगा, मी शुद्ध आत्मा आहे सांगा. का नाही ऐकतायत त्यांना, का नाही ग्रहण होत. का मनच नाही आहे. पंचेंद्रिय संज्ञी पर्याप्त जीवालाच तुम्ही सांगितलेला उपदेश कार्यकारी ठरतो. त्यामुळे इथं भलेही म्हणतो आपण की भाग्यवान असतात म्हणून इथं जन्मले तिथं नाही वगैरे हे, पण काय असंज्ञीला काय उपदेश कार्यकारी ठरतच नाही.
त्यामुळं कुठलीही असू दे ती दुर्गतीच आहे, कुठंही जन्मा इथं नाही तर बाहेर वगैरे. हां, पंचेंद्रिय संज्ञी पर्याप्तामध्ये त्या पशु वगैरे पर्यायांमध्ये असताना कुठं जन्माल तर त्यानुसार तुम्हाला देशना मिळणार किंवा तुमचा पुरुषार्थ होणार ह्याच्यामध्ये भाग्य लावू शकतो. पण त्या विकलत्रय आणि असंज्ञी जीवांमध्ये तर कुठलाही पुरुषार्थ कार्य करू शकत नाही तो जीव. आणि त्याला कितीही देशना मिळाली तरी सुद्धा मनच नाही आहे तर तिथं हिताचा विचारसुद्धा नसतो. म्हणून सांगितलं. कशासाठी सांगत होते? कशासाठी सांगत होते मी? नाही भरत चक्रवर्ती एका म्हणजे अंतर्मुहूर्तात कसे गेले, म्हणजे का गेले असं? नाही ते पण नाही. म्हणजे आपण इथं जन्मलोय ना पंचम काळामध्ये, तर हे सांगत होते की 32 भवामध्ये जो भावलिंगित्व धारण करतो तर तो नियमाने नंतर मोक्षाला जातोच. आणि आपण आज इथं जन्मलोय याचा अर्थ आपण अशी साधना केलेली नाहीच पूर्वी 100%. कारण सम्यक दृष्टी जीव पंचम काळामध्ये जन्मत नाही. कोणीही असू दे, पुरुष असू दे, नाही तर स्त्री असू दे, नियमाने तो स्वर्गात जन्मणार, विदेह क्षेत्रात जन्मणार. पण कर्मभूमीमध्ये पंचम काळामध्ये सम्यक दृष्टी जीव जन्मत नाही. आणि म्हणून सांगितलं मग तिथं मरून हे सांगत होते की कधी आपले भाव वाया जातील. ह्या मिळालेला भाव आहे त्याचा जर वापर नाही केला, त्याच्यामध्ये जर पुरुषार्थ नाही केला तर किडामुंगी झाल्यावर काय पुरुषार्थ करणार? मीच सांगणार, मीच लक्षात ठेवणार, तुम्ही काय सांगणार नाही मला. म्हणजे इथून मरून आपण जर अशा हीन पर्यायामध्ये जन्मलो तर धर्माचं सानिध्य असून सुद्धा आपल्याला तिथं त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून पुरुषार्थ आत्ता करा हे सांगायचं आहे. आणि त्या पुरुषार्थामध्ये काल सांगितलेली गोष्ट लक्षात आहे का? काय सांगितली ती गोष्ट काल? बेडकाची गोष्ट सांगा बघू. दोन बेडकं असतात आणि ते फार चांगले मित्र असतात. आणि मग ते फिरत फिरत एक दिवस जंगलाच्या बाहेर गेले आणि तिथं कोणीतरी शेतकरी त्या गाईंचं दूध काढत होता आणि त्यांना ते पांढरं पाणी दिसलं. कधी त्यांना पांढरं पाणी बघून माहीतच नाही. ते म्हणले की हे काय आहे नक्की? असं एक त्यांना क्रेज वाटलं की त्यात आपण जावं, त्याला जरा टच करावं, त्यात जरा असं खेळावं, मजा करावी. ते बादलीत त्यांनी दूध भरून ठेवून तो निघून गेला. त्यावेळेस हे दोन बेडकं उडून त्याच्यामध्ये पडली आणि ते पोहायला लागली. त्यांना खूप आनंद झाला, आपल्याला असं काहीतरी वेगळं मिळालं म्हणून. मग तासभर त्यांनी मजा केली, खेळले, एकमेकांवर पाणी उडवलं, सगळं झालं. पण नंतर आता बस, आता बाहेर जाऊ म्हणून म्हणले, उडी मारून बाहेर जाऊ. पण उडी मारता येईना ना, ती बादली असणार तर त्याचं सगळं जे काय म्हणायचं सरफेस होतं सगळं ते स्लिपरी झालं होतं, काय ते घसरायला लागलं होतं. त्यांना धरता येईना कुठं. इवन त्या पाण्यामध्ये दुधामध्ये असताना सुद्धा उडी मारायला येईना त्यांना. मग सगळे प्रयत्न करून थकले पण ते बाहेर पडू शकेनात. आणि त्यातला एक बेडूक कसा होता? जाड होता आणि दुसरा बेडूक कसा होता? बारीक होता. मग ते दोघं सांगा, सांग की, सांगायला लागलीस. मग काय झालं पुढं की तो जाड असतो तो बेडूक पाय मारून मारून पोहून पोहून थकला आणि शेवटी म्हणला की आता मला काय होत नाही जास्त. मग तो सांगतोय बारीक असणारा की अजून थोडा वेळ दम काढ, धीर धर, कोणतरी येईल आपल्याला काढेल, तू लगेच धीर सोडू नकोस. पण तो म्हणतो की आता माझ्याच्यानी शक्य नाही आहे, माझी शक्ती संपली. आणि मग तो थोडा वेळ प्रयत्न करतो आणि नंतर त्याचे पाय मारायचे थांबला, थकला तो आणि त्यामुळं तो बुडला त्याच्यामध्ये आणि मेला. मग हा दुसरा बेडूक असतो तो त्याला फार दुःख झालं इतकं की आतून पेटून उठला. तो म्हणला माझ्या डोळ्यासमोर माझा मित्र मेला, मला काहीच करता आलं नाही त्याच्यासाठी. आणि तो इतक्या जोर जोरात पाय मारायला लागला, तासभर जवळपास तो त्या दुधामध्ये गोल गोल फिरायला लागला. काय कोण काढू दे नाही तर नाही काढू दे. आणि मग त्या फिरण्याने काय झालं, ते दूध घट्ट झालं आणि मग त्याच्यावर लोणी आलं. आणि लोणी आल्यावर मग आता घट्ट होऊन ते लोणी वर आलं ना,
एवढ्या वेळ त्यांनी धीर धरली ना, त्याचं फळ सांगायचं आहे मला. आता त्या लोणावर तो बसला चढून, आणि मग आता किती अवघड होतं त्याच्यासाठी बाहेर पडणं. आणि बरोबर ती वेळ आली की तो त्याच्यातून बाहेर पडला. काय काकी काय म्हणले, उडी मारून बाहेर पडला होतो आणि मग त्याचं कल्याण झालं, म्हणजे जीव वाचला त्याचा. मग तसं आपल्याला पण कुठल्या वेळी पुरुषार्थ करायला पाहिजे ह्याचं ज्ञान पाहिजे. लोणी कसं, तेच की घट्ट झालं ना ते, नाही घट्ट झालं ना ते, दूध जमलं, काय म्हणते, दूध जम गया वो. आणि मग त्याच्यामध्ये शेवटी त्यांचं शरीर कसलं असतंय, आणि मग त्याच्या निमित्तात ते नाचलं म्हणा, घट्ट झालं म्हणा, आणि मग ते इतका वेळपर्यंत त्याच्यामध्ये होते, गोल गोल फिरत होते, त्याच्या निमित्तात होणार की काय ना काय बदल त्याच्यात. काय पण त्यांचं शरीरच असं आहे ना की वर त्यांच्या काय पण असणाऱ्या केमिकल्स वगैरे मिसळले गेले, आणि त्याच्या निमित्तामध्ये ते झाली प्रक्रिया. जाऊ देत, गोष्ट आपल्याला एक देश घ्यायचं आहे. हां, तर मग फक्त म्हणायचं आहे काय की आपण पण या ह्याच्यात पडलोय, संसारात बुडायला लागलोय, बाहेर कसं पडायचं त्याच्यातून. मग योग्य वेळी पुरुषार्थ करणं आवश्यक आहे, आणि धीर सोडू नका, हे होती ना त्याचं तात्पर्य. मग हे सगळे पद मिळाले तर त्याच्यासाठी किती धीर धरला चक्रवर्तीने, मिळावं म्हणून नाही, पण त्या आता काय जेव्हा भावलिंगी मुनी झाले, उपसर्ग येणार नाहीत का, परिशह सहन करावे लागणार नाहीत का तिथं त्यांना, सगळं झालं असणार आहे सगळ्या भावामध्ये, म्हणून काही धीर सोडून दिला का, इतकी संकट येतात, इतकं परिशह सहन करावे लागतात, नको, अशी भावना नाही झाली त्यांची त्या मुनिदशेमध्ये असताना. आणि त्या उग्र तपश्चर्येचं फळ म्हणून सांगितलं त्यांना, या भवामध्ये सगळी ही अनुकूलता, हे सगळं वैभव मिळालं. तुम्हाला फक्त दिसतंय काय, एवढं वैभव आहे त्यांच्याजवळ, आम्हाला नाही आहे. का बरं, कारण त्यांच्या त्या पुण्याने मिळालंय ना ते सगळं. मागचं पुण्य बघितलं तर कळेल की आता का त्याची प्राप्ती झाली आहे, आणि आपल्याला फक्त फळ दिसतंय, मागचं साधन, मागचा विषय दिसत नाही त्यांनी काय वापरला. मग तसा विषय आणि तसं साधन आपल्याला पण मिळालं तर आपल्याला पण त्याच सुखाची प्राप्ती होऊ शकते. हे सगळं त्याच्याजवळ आहे हे तुम्हाला दिसतंय, त्याचं तर त्याच्याकडं लक्ष पण नव्हतं. भरत चक्रवर्ती काय सांगतो आपण, घर में भी बैरागी भरतजी, घर में ही बैरागी, असं भजन आहे ना, ते छान आहे. म्हणजे त्याला त्याची इच्छा नाही, आशा नाही, त्याचं लक्ष नाही, तरीसुद्धा तो फक्त आहे म्हणून चाललंय कार्य त्याचं, पण त्याच्यात त्याची जरासुद्धा आसक्ती नव्हती. आपल्याकडं थोडंसं आहे तर इतकी आसक्ती आहे त्याच्याविषयी की एखादं कुठं भांडं मिस झालं, कुठली तरी वस्तू फुटली, हरवली, कोणतर नेली, आणूनच दिली नाही, किती त्याच्या विषयी आकुलता, व्यग्रता. मग किती भरताला होती सांगा, इतकं त्याचं तर शहाखंड, त्यातनं कोण नेलं, काहीतरी गेलं कुठं, कोण त्याला दिलं नाही, असं झालं तर. म्हणून म्हटलं ना, आम्हा म्हणतात ना, आपलं दृष्टिकोन पसरवा. आपण आपल्या घरापर्यंत आपल्याला सीमित करून ठेवलं आहे. आपलं काय म्हणायचं, विश्व म्हणजे आपलं घर झालं आहे. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना आणि असं आपलं दृष्टिकोन वाढवाल, किंवा असं समाजात, संसारात असं फिरत असताना सगळ्यांच्या विषयी बघतो, जाणतो ना, त्यावेळी सगळं आपलं घरातलं निग्लेक्ट होऊन जातं आहे. हो, आपलं कसं झालं आहे, पॉझिटिव्ह झालो आहे आपण त्या घराबद्दल, की हे असंच पाहिजे, हे असं का नाही, असं व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे. तर सांगितलं की असं त्याची दृष्टी कुठल्याही पदार्थात अडकलेली नव्हती, म्हणून सांगितलं त्यांना मोक्ष होताना अडथळा आला नाही, असं झटकन मोक्षाला ते गेले. तर त्यासाठी एक हे सांगितलं की आपण आपले परिणाम कसे करतो ह्याच्यासाठी, की एक मनुष्य होता, उत्कृष्ट परिणाम करू शकतो, पण आपल्यामध्ये आपण काय म्हणायचं, लेवल ती तसली ग्रेडच नाही आहे. एक मस्त परिणाम करू शकतो आपण पण, बरं का, पण आपण निकृष्ट परिणाम करत राहतो सतत, त्याचंच फळ निकृष्ट मिळतं आपल्याला. तर सांगितलं एक पोह्याचं दुकान होतं, पोहे असं काहीतरी सकाळच्या वेळेसचे स्नॅक्स तिथं मिळायचे, आणि मग त्या दुकानावर रोज गर्दी असायची, अशी भरमसाठ गर्दी असायची. आणि मग एक मनुष्य होता, तो काय करायचा, अशी गर्दी झाली की जाऊन घुसायचा, एक प्लेट पोहे, जिलेबी असं काय काय असायचं ते
घ्यायचा, बाहेर तिथंच बसून त्या गर्दीमध्ये बसून खायचा आणि कोणी नाही बघत हे बघून तो निघून जायचा, पैसे देत नव्हता. मग असं 1-2 दिवस असं अनेक दिवस चाललं. मग ते दुकान मालकाला काय त्याचं माहीत नाही असं, पण ह्या दुकानच्या समोर बरोबर एक ज्यूस सेंटर होतं. त्याकडं फार गर्दी असायची नाही. हे सगळी गर्दी इकडे यायची ना सकाळच्या वेळेस नाश्त्याची वगैरे म्हणून. आणि मग ह्याला फावला वेळ असल्यामुळं तो सगळं बघत बसायचा आणि त्याला ते रोज दिसायचं. काय तो मनुष्य येतो, गर्दी झालेली बघून मग घुसतो आणि पोहे घेतो, खातो आणि कोणी नाही बघायला म्हणून निघून जातो, तसंच पैसे न देता. मग ह्यानी ते ऑब्झर्व केलं अनेक वेळा, त्याला बघितलं की देतोय का नाही, आणि त्याला ते समजलं की हा रोजच असं करतोय. आणि मग तो मित्र होता तो ज्यूस सेंटरवाला त्या पोहेवाल्याचा. मग त्यांनी फोन केला त्याला आणि सांगितला आजसुद्धा तो मनुष्य आला होता, गर्दी दिसली की जाऊन डिश घेतली आणि तिथंच खायला बसला आणि सटकताना मात्र कोण बघत नाही बघून सटकला. मग आज तो जेव्हा खायला बसला होता त्यावेळेस ह्या ज्यूस सेंटरवाल्यानी त्याला फोन केला आणि सांगितलं की ते बघ तो पांढरा शर्ट घालून बसलाय ना, तो मनुष्य तिथला तर तो रोज तुझ्या दुकानावर येतो, खातो आणि न पैसे देता निघून जातो. म्हणला बघ त्याला. मग तो हा पोहेवाला काय म्हणतो, मला माहीत आहे. कसं काय? मग आता हा बोचक का म्हणला, अरे तुला माहिती आहे आणि मग तू पकडत का नाही त्याला तू दंड का देत नाही, तो रोज असा करतो. मग तो म्हणतो मी तुला नंतर सांगतो, मला माहीत आहे. आता मात्र ह्याची घालमेल सुरू झाली. म्हणलं हे असं कसं काय करू शकतंय, ह्याच्या दुकानावर गिऱ्हाईक नव्हतं ना लई त्यामुळं म्हणलं हा कसं काय असं करू शकतो आणि एक दिवस नाही रोज. म्हणल्यावर आता जिज्ञासा, कधी त्याला विचारू, कधी ते उत्तर देतोय, नक्की काय मॅटर आहे मागं जाण्याची, कुठं कुठं लक्ष द्यायला लागलोय. तुम्हाला पण इच्छा झाली मला माहिती आहे काय नक्की रिझन. आपण उद्या ऐकू मग, अजून थोडी तुमची इच्छा तीव्र होईच, तुम्ही उत्तर काढून सांगा पाहिजे तर. असा तो मनुष्य का करायचा की समोर दिसतंय की आपलं गिऱ्हाईक इतकं चांगलं होतं आहे आणि त्यावेळेस तो असा कोणी मनुष्य येऊन जर रोज फुकट खाऊन जाईल तर सगळ्याला तशी सवय लागेल. उलटं त्यांनी असं रोकायला पाहिजे होतं त्याला का तो बोलला नाही, त्याला माहिती असताना सुद्धा त्यांनी का अडवलं नाही त्याला. मग अशी काय त्याचे विचार होते त्या दुकानदाराचे, उद्या बघू आपण. जाणा सर्व वैभवाने संपन्न निज ध्रुव जाणा. या अखंड अधिपती स्वरूप आत्मराजाला जाणा. या आत्म्याला बाह्य वैभवाची आवश्यकता नाहीच. निर्णय करा, मी तर निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे, स्वभावाने सुखी आहे. जाणा आनंदपिंड स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं